बीज म्हटलं की काय आठवते? तुकाराम बीज आठवते. जसा षष्ठी म्हटलं की नाथषष्ठी आठवते. अष्टमी म्हटलं की जन्माष्टमी आठवते. नवमी म्हटलं की रामनवमी आठवते, दासनवमी आठवते. तसं बीज म्हटलं की तुकाराम बीज आठवते. सांगू का? ओघामध्ये सांगतो मी. चालता चालता तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन झालं. पण मला थोडस आता वेगळं डोकं लावण्याची खोड आहे. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, पण सदैव वैकुंठाला कोण कोण गेले? त्याच्या आधी सदैव वैकुंठाला भक्त प्रल्हाद गेले, ध्रुव बाळ गेले, धर्मराज युधिष्ठिर गेले. वैकुंठाच्या दारावर पोचल्यानंतर धर्मराजाला तर आत घ्यायला ते तयार झाले, परंतु कुत्र्याला आत घेणार नाही. मग धर्मराज म्हटले, मी आत येणार नाही. ज्याने माझा प्रचार केला, जीवाचं रान केलं, खिशातले पैसे खर्च केले, रात्रीचा दिवस केला, पैसे वाटले, त्या कार्यकर्त्याला मी मोकळं सोडणार नाही, रिकामं वाऱ्यावर सोडणार नाही. आणि त्यांनी जर कुत्र्याला घेत असाल आत तर मी येतो, नाही तर येत नाही. त्या कुत्र्याबद्दलच्या दया भावनेतून धर्मराज युधिष्ठिर कुत्र्याला घेऊन गेले. पण स्वतःच्या कर्तृत्वानं प्रल्हाद, ध्रुव, धर्मराज युधिष्ठिर आणि तुकोबराय हे 4 जण वैकुंठाला, सदैव वैकुंठाला, शरीरासकट वैकुंठाला गेले. आता यातले फक्त प्रल्हाद आणि तुकोबराय एकच आहे, वेगळे नाही. कसे? भक्त प्रल्हादाचा अवतार तुकाराम महाराज, 5वा अवतार. भक्त प्रल्हादाने अंगदाच्या रूपात अवतार घेतला, अंगदानी नंतर उद्धवाच्या रूपात अवतार घेतला, आणि उद्धवानी नंतर कलियुगामध्ये नामदेव रायांच्या रूपात अवतार घेतला. आणि नामदेव रायांनीच जगद्गुरु तुका अवतार, जगद्गुरु तुका अवतार, नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. नामदेव महाराजांनीच तुकाराम महाराजांच्या रूपाने अवतार घेतला. त्यामुळे भक्त प्रल्हाद आणि तुकाराम महाराज एकच आहे, म्हणून प्रल्हादांना बाजूला ठेवू. राहिले ध्रुव बाळ आणि धर्मराज युधिष्ठिर. ध्रुव बाळापेक्षा आणि धर्मराज युधिष्ठिरापेक्षा कलियुगातले तुकाराम महाराज श्रेष्ठ आहे असं मला म्हणायचं. विठाला का श्रेष्ठ आहे? कशामुळे श्रेष्ठ आहे? ध्रुवही सदैव वैकुंठाला गेला, धर्मराजही सदैव वैकुंठाला गेले, तुकाराम महाराजही शरीरासह वैकुंठाला गेले. मग तिघ तर सारखे झाले. तुकाराम महाराज श्रेष्ठ कसे? ध्रुव वैकुंठाला गेला, धर्मराज युधिष्ठिर वैकुंठाला गेले, पण परत नाही आले. तुकाराम महाराज 4 वेळेला परत आले. विठ्ठल ध्रुवाला धर्मराजाला जाता आलं स्वतःच्या कर्तृत्वाने, परत नाही येता आलं. तुकाराम महाराज गेले, गेल्यानंतर 4 वेळ परत आले, 4 वेळा परत आल्यानंतर 4 वेळा गेले. पहिल्या वेळेला भागीरथी त्यांच्या मुलीसाठी आले. त्यांना 3 मुली होत्या तुकोबरायांना, काशी, भागीरथी आणि गंगा. त्यातल्या भागीरथीला त्यांनी वचन दिलं होतं की तुला भेटल्याशिवाय मी जाणार नाही, पण सदैव वैकुंठाला निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर जेव्हा भागीरथीला येलवाडी नावाचं गाव आहे तिथे तिला दिलेलं होतं, तिच्या सासरी राहत होती. आणि तिला नंतर जेव्हा वार्ता समजली की नांदुरकीच्या वृक्षाखालून विजेच्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय हे सदैव वैकुंठाला विमानाला निघून गेले, त्या वेळेला भागीरथीने धाय मोकलून आकांत केला. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, मी वेळ घेत नाही. भागीरथीला भेट दिली येलवाडीमध्ये जाऊन. अण्णांना दशा होती, गरिबी परिस्थिती होती, आणि आता बाबा आले भेटायला, पण त्यांना खाऊ घालायला काही नाही, खीर करायची दूध नाही. गावामध्ये दूध मागत फिरली, दूध मिळालं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या येलवाडीचं जे दैवत होतं येलेश्वर मंदिर, त्या येलेश्वरामध्ये जाऊन त्या येलेश्वराच्या पुढचा जो नंदी आहे त्या नंदीचं दूध काढलं. कथाभाग सगळ्यांना माहितीये. तिच्यासाठी एकदा तुकाराम महाराज आले. नंतर तुकाराम महाराज कोणासाठी आले? आवाज आले
या कारणे संताजी महाराज जगनाडे यांना वचन दिलं होतं की मी आधी गेलो तर मला मुठमाती तुम्ही द्यायची आणि तुम्ही आधी गेले तर तुम्हाला मुठमाती मी देईन. मित्रत्व भाव होता. त्यांचे लेखनिक होते. गाथा त्यांनी स्वतःच्या अक्षरांनी तुकोबारांनी सांगितला आणि संताजी महाराज जगनाडेंनी लिहिला. वचन दिलं पण परिस्थिती अशी झाली की तुकाराम महाराज गेलेच नाही. सदैव वैकुंठाला गेले, शरीर पडलंच नाही ना. आणि जेव्हा संताजी महाराज जगनाडेंची वेळ आली आणि त्यांचं शरीर पडलं, देहपात झाला आणि मग जेव्हा मूठ माती द्यायची त्यावेळेला तुकोबारायांना वचन आठवलं. सगळे स्मशानातून निघून गेले. फक्त त्यांचा मुलगा तिथे बसलेला होता आणि जगद्गुरु तुकोबाराय स्वतः रात्री वैकुंठाहून परत आले आणि संताजी महाराज जगनाडेंना त्यांनी मूठमाती दिली. तिसऱ्यांदा एकदा गवरशेठ वाणी करता आले आणि चौथ्यांदा कोणासाठी आले? चौथ्यांदा तुकोबारायांचे जे अनन्य भक्त आहे, जे आपल्या संप्रदायामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना पायाच्या स्थानी, तुकोबारायांना कळसाच्या स्थानी आणि निळोबारायांना त्या कळसावरच्या झेंड्याच्या स्थानी. निळोबारायांनी सदैव वैकुंठ गमन झाल्यानंतर आकांत केला, गुरु करेन तर तुकाराम महाराजांनाच, गुरुमंत्र घेईल तर तुकोबारायांचाच सर्वस्व समर्पण केलं आणि तुकोबारायांनी यावं आणि मला अनुग्रह देऊन पवित्र करावं. तुकोराम महाराज वैकुंठाला, निळोबाराय पृथ्वीवर बसले उपोषणाला. पहिलं जगातलं उपोषण. पहिलं तुकाराम महाराजांनी 13 दिवस केलं होतं. निळोबाराय बसले 42 दिवस, अन्न नाही, पाणी नाही, कण नाही, तहान नाही, भूक नाही, काहीच नाही. 42 दिवस उपोषण केलं. 41व्या दिवशी स्वतः भगवान परमात्मा आले. पण तुझं लागी येथे बोलाविले कोणी, लक्षात घ्या. जन्मोजन्मीची तपश्चर्या ज्याच्यासाठी, जन्मोजन्मीची अनंत जन्माची साधना ज्याच्या भेटीसाठी करावी लागते, तो प्रत्यक्ष परात्पर परमात्मा समोर उभा. निळोबाराय महाराज सांगतात, तुका निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुला ओळखत नाही म्हणतात, तुला ओळखत नाही, तू जा. तुकयाचा धावा करीतसे. आणि शेवटी चौथ्यांदा तुकाराम महाराज आले. निळोबारायांना दर्शन दिलं, गुरुमंत्र दिला, अनुग्रह दिला, कृपा केली, कृतार्थता दिली आणि परत वैकुंठाला गेले. आणि का हो, पहिल्यांदा आले, दुसऱ्यांदा आले, तिसऱ्यांदा आले, चौथ्यांदा आले, पाचव्यांदा येणार नाहीत का? पाचव्यांदाही येतील, पण पाचव्यांदा सध्या का येत नाहीयेत? संताजी महाराज जगनाडे नाहीत, गवरशेठ वाणी नाहीत आणि निळोबाराय नाहीत म्हणून तुकोबाराय येत नाहीत. विठाला मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते. संताजी महाराजांच्या, निळोबा महाराजांच्या यांच्या मार्गाने आपण जाऊन त्यांचा तो अधिकार जर प्राप्त करून दिला, पाचव्यांदा सुद्धा